कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला त्यांनी आयडेंटिटी दिली, कपडे दिले, बूट दिले, तर टास्कची तयारी करायला सांगितलं। कॅमेरामॅन व्यवस्थित आहे काय? व्यवस्थित आहे काय? जरा 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 रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण, कॅमेरामॅन चलो, कॅमेरामॅन चलो। सिटीत काय करायचं चालू आहे तेच कळेना। पहिला माईक दिलं तर आता तेव्हा रॅप म्हणायचं होता, आता समोरून जाऊन बातम्या काढायच्या होत्या। मामा एक प्रश्न विचारू काय तुम्हाला? हे हिंदी बोल रहा है, अभी क्या करने? भावा एक प्रश्न विचारतो सर। 2 मिनिट फटकन 2 मिनिट वेळ काढा हो सर। माहिती देऊ शकतात का थोडं? नमस्कार काकाजी। नमस्कार मॅडम, मी तुमच्यासोबत बात करू शकतो का? नाही नको, थँक्यू। लोक नुसते तोंडाडं बघणार तर आणि पळून जाणार साईडला, विचाराय काहीतरी गेलं तर। नमस्कार, मी आहे दीपक कोळी, आपला लाडका प्रेमबंधू। माझा टास्क सुरू झाला आणि मला भर हवेवर आणि भर मार्केटमध्ये सोडलं गेलं। जिमचा व्यायाम बरं काय तालमीतला व्यायाम बरं? तालमीतला ओरिजिनल। आजकल के दिवस के कारनामे पता है क्या आप? मी घाबरलो होतो की म्हणजे आता डायरेक्ट स्टार्ट कुठून करायचं? तुमचं वय काय आहे? माझं वय आता 62 आहे। तुमचं लग्न झालंय ना? माझं लग्न झालं, बायको पण सोडून दिली। तुम्ही मुख्यमंत्री बनलायच, तुम्ही त्या दिवसाची सुरुवात काय कराल? जो गरीब लोगों के लिए दान करेगा। पहिला आपल्या म्हणजे सुरक्षित नाहीत, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? महिलांची सुरक्षितता पहिला जास्त वाढवली पाहिजे आणि महिलांनी आणखी जास्त सतर्क पण राहायला पाहिजे। तुम्हाला पुन्हा जन्म भेटला तर तुम्ही कशा बनशाल? पुन्हा जन्म भेटला तर? पुन्हा जन्म नको, आता हेच बरं आहे, आता हेच बरं आहे। आपका वाइफ की आदत कैसी है? लाठी मारती है यार। कॅमेरामॅन सचिन दादा सोबत रामा सोनवणे, चल भाऊ सिटीत। फोटो बिटो काढलं, मला चांगलं वाटलं, असं बरं वाटलं आपलं कोणतरी फोटो काढाले। व्हेरी नाईस, मला पण खूप प्राऊड फील झालंय ऐकून। रिपोर्टरचं काम झालं, मग आम्ही गेलो जी नाही झी जी झी जी 24 तास। जी 24 तासचं ऑफिस बघूनच मला वाटलं चमायला लोकांनी राहायला घर नाही, यांचं एवढं मोठं ऑफिस आहे। इथे बातम्या तयार होतात, मी तुम्हाला सगळं एक एक सेक्शन दाखवणार आहे। इकडे आमचं आणखी एक चॅनल चालतं झी बिझनेस आणि इकडे झी 24 तास। खूप छान आहे, बरोबर मजा यायला लागली। अशी पुरा हॉलमध्ये ना कमीत कमी एवढे कॅम्प्युटर होते, लय कॅम्प्युटर होते, लय म्हणजे लय एवढे कॅम्प्युटर मी कधी पाहिले बी नव्हती एका हॉलमध्ये। मी अनुपमा खानविलकर, झी 24 तासची न्यूज अँकर आहे आणि गेल्या 20 वर्षांपासून मी झी 24 तास बरोबर आहे। झी 24 तास ही मराठी वृत्तवाहिन्यांमधली एकमेव अशी पहिली वाहिनी आहे की ज्यानं 24 तास बातम्या दाखवायला सुरुवात केली। बातम्या तयार करण्याच्या मागे खूप मोठी प्रक्रिया असते। मी आयुष्यात केव्हा न्यूज रूम बघायला गेलो नव्हतो आतापर्यंत, बघून मला खूप आनंद झाला। हे डिपार्टमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे। जो वृत्त निवेदक असतो, तो जी बातमी वाचत असतो, बोलत असतो, ती बातमी इथे तयार होत असते। हे म्हणजे व्हिडिओवर काम करणारे एडिटर्स आहेत। तुम्ही जे आज सगळे व्हिडिओ तयार केले तर त्याच्यावर इथे प्रक्रिया होते, त्याच्यावर संस्करण होतं, म्हणजे इथं एडिटिंग होतं। मॅडम इथे एका वेळेस किती कॅम्प्युटर चालू असतात? एका वेळी हे सगळे दिसतात तेवढे सगळे? सगळे हो हो सर्व। पाहून आम्ही असं की घाबरून गेलो होतो आणि मनात म्हणजे असं की धक 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 करत होतं। वायरिंग बिअरिंग लायटिंग म्हणजे असं बेकार होतं ते लॅपटॉप क्या म्हणजे ते बटणं बिटणं खूपच। ह्याला प्रोडक्शन कंट्रोल रूम असं म्हणतात, म्हणजेच PCR। तर बघतो तर काय नुसतं खटकच इथं परत एवढे खटकं आणि त्या सगळ्या खटकसने ऑपरेटिंग करणारा एकच माणूस। लक्षात आलं हे काम कंट्रोल रूमचं कसं असतं? लक्षाच्या बाहेर आहे, लक्षाच्या बाहेर। आता तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की अँकर्स कुठे आहेत? ते झालं, मग रिपोर्टर कसं देतात ते दाखवायचं लाईव्ह। स्टुडिओमध्ये गेल्यानंतर कळालं की खरोखर लाईव्ह असते। ज्या माणसाला मी तिथं ते माणूस लाईव्हमध्ये तो हे रिलीज करायला, तो माणूस खरोखरच इथं बडबडत होता।
कसा होता एक्सपिरियन्स? स्वप्नात मध्ये पाहिलं पण नव्हतं, आज पाहून घेतलं मी, खूपच छान वाटलं मला. आज तुम्ही सगळे रिपोर्टर्स आहात ना, त्याच्यामुळे आता तुम्ही सगळे रेडी आहात तुमच्या टास्कसाठी, कारण पुढे तुम्हाला हेच न्यूज अँकरिंग म्हणजे बातम्या कशा द्यायच्यात ते तुमच्याकडून मला जाणून घ्यायचंय. आणि मी बघणार आहे की कोण चांगल्या बातम्या देतं. ते मॅडम सांगितले की हेच तुम्ही आता रिपोर्टर करायचं आहे. मी म्हणलं हे असं बोलायचं म्हणजे जेव्हा काटाच की काय चुकले बिकले माणसं पायताना मारतील की. तर तुम्ही रेडी आहात तुमच्या टास्कसाठी? हो. येस, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आणि हा, तुमच्या सगळ्या मैत्रिणी सिटी गर्ल्स सुद्धा रेडी आहेत, तर त्या तुमची वाट पाहत आहेत. ठीक आहे. हाय मॅम. ओ माय, आली रे आली, आता आमची बारी. नाही पहिला जरा धगधग होतं, पण म्हणलं आयला काय बोलायचं आहे, बोलायचं तर आहे खणखणीत, त्यामुळे लय विचार करायला नाही म्हणलं. काय विषय काय होता आज जेव्हा लोकांमध्ये गेलात तेव्हा? विषय होता की जिम आणि डाएट. वा, मग तर इंटरेस्टिंग विषय आहे. इंटरेस्टिंग असलं तर हे तब्येत बघून मला कोण थांबायचं, बघून पळायला आली माणसं, धरून आणली कस तरी ओढून. चला, तयार आहात? हा, तयार आहो. ठीक आहे. हा तुमचं टेलिप्रॉम्प्टर आहे, तुमचं सगळं स्क्रिप्ट आहे याच्यावर. ओके. काउंटडाऊन देते आणि सुरू करा. ठीक आहे. सो 3, 2, 1 रोल. ऋषिकेश, मला एक प्रश्न पडलाय. मला बी पडलाय. ओके, युवा जी आजकालची आहे ती बर्गर, पिझ्झा, पार्टीज हे सगळं करते, पण त्यांचा फोकस जिम आणि डाएट वरती आहे का? अहो, हेच विचारण्यासाठी मी मीडियामध्ये गेलतो. जी 24 तास रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण. आजचा मुद्दा आहे जिम आणि डाएट. या संदर्भात लोकांचं मत काय मांडायचं आहे याविषयी लोकांकडनं विचारून घेऊ आपण. चला. जिम केली पाहिजे की नाही? जिम केली पाहिजे. तुम्ही करताय? नाही, आम्ही नाही करतो. आणि जिम नाही केल्यावर काय होते? शरीराला आजारी पडणार शरीर. मग तुम्ही आता करत नाही, तुम्ही आजार आहे काय? नाही, आजार नाही. पण जिमनं माणसं मरत आहेत असं कळालं. असं काय नाही, तुमच्याशी बोलतोय, पुढे जाऊन काय होणार तुम्हाला माहिती आहे की मला माहिती? तुम्हाला माहित नाही, मला बी माहित नाही. सगळं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, चांगलं म्हणजे चाललं पाहिजे, सगळं काय केलं पाहिजे. एका जागेवर बसून तर होत नाही ना. परमेश्वराला धन्यवाद. मला वाटतं की सिटीत आपलं गाव गाजतंय. कॅमेरामॅन योगेश परब आणि मी रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण. व्हिडिओ बघितला आणि तेव्हा मला कळलं की ह्यांनी काय काय केलंय. तर ते सगळं बघून मला असं वाटलं की काय मजा केली म्हणजे जे शिकवलेलं, जे सांगितलेलं ते सगळं केलंच आहे. आता वळूयात थोड्या झणझणीत आणि मजेदार अशा बातम्यांकडे जे आपण येत आहेत मुंबई मॅन्शन कडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.